हा मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 6 मधला 4th सब क्वेश्चन बघणार आहोत. मग ते बघताना बघा मित्रांनो, LHS काय दिलेलं आहे ते लिहून घ्या. LHS काय मित्रांनो, सेक थिटा मायनस काय मित्रांनो, कॉस थिटा, आणि हे काय मित्रांनो, क्वाड थिटा प्लस किती मित्रांनो, टॅन थिटा. मग जर बघायला गेलं सेक थिटाचं रिलेशन आपल्याला कॉस सोबत जर कंपॅरिझन करत असेल तर आपण काय लिहू मित्रांनो, सेक थिटाला 1/cos थिटा, आणि या कॉस थिटाला जशास तसं ठेवूया. राईट, इथं खाली काय म्हणजे काय मित्रांनो, डिनॉमिनेटर म्हणजे 1, आणि क्वाड थिटाचं आपल्याला रिलेशन माहित आहे, कॉस थिटा अपॉन काय मित्रांनो, साइन थिटा. राईट, पण अजून टॅन थिटाला काय लिहिता येते, साइन थिटा प्लस काय मित्रांनो, कॉस थिटा. राईट, मग अजून क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. 1 ला 1 हा कॉस इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, आणि डिनॉमिनेटरला कॉस थिटा. राईट मित्रांनो, इंटूला इंटू, पुन्हा इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, आणि साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येते मित्रांनो, साइन थिटा इंटू कॉस थिटा. राईट, मग आपल्याला माहित आहे मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते, 1 लिहिता येते, आणि हा जर कॉस स्क्वेअर थिटा तिकडे गेला तर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटा लिहिता येते की नाही. म्हणजेच ह्याला काय लिहिता येते मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटा एवढ्या व्हॅल्यूला, आणि ह्या कॉस थिटाला काय लिहिता येते मित्र, हा बघा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा लिहिता येते, आणि कॉस थिटाला कॉस थिटा, इंटूला इंटू, आणि कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, 1, आणि ह्या काय साइन थिटा इंटू काय मित्रांनो, कॉस थिटा. हा बघा मित्रांनो, हा साइन थिटा काढला आणि हा इथला स्क्वेअर काढला, म्हणजेच हा याला काय लिहिता येते, साइन थिटा आणि कॉस थिटा. इथं काय उरलं मित्रांनो, साइन थिटा बाय कॉस थिटा, इंटूला इंटू 1/cos थिटाला कॉस थिटा. मग साइन थिटा बाय कॉस थिटाला आत्ताच आपण लिहिल्या होत्या, काय लिहिल्या मित्रांनो, टॅन थिटा, आणि 1/cos थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, 1/cos थिटाला सेक थिटा. मग हा काय झाला मित्रांनो, LHS, म्हणजेच LHS हा इक्वल आहे, आणि हा काय झाला मित्रांनो, RHS. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते, सेक थिटा मायनस कॉस थिटा इंटू क्वाड थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा इंटू सेक थिटा. राईट मित्रांनो, समजला. राईट, ओके. मग मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 6 मधला 5th क्वेश्चन घेणार आहोत. आणि हे क्वेश्चन जर प्रूव्ह दॅटचे आपल्याला सॉल्व्ह करायचे राहिले तर काय ट्रिगोनोमेट्री रेशो आणि काय फॉर्म्युला आपल्याला माहित असायला पाहिजे. मग हा काय दिलेला आहे मित्रांनो, इथं LHS काय दिलेला आहे, क्वाड थिटा प्लस काय मित्रांनो, टॅन थिटा. राईट, मग क्वाड थिटाला काय लिहिता येते, क्वाड थिटाचं रिलेशन काय लिहिता येते, कॉस थिटा प्लस काय साइन थिटा, आणि टॅन थिटाला काय लिहिता येते, साइन थिटा बाय काय मित्रांनो, कॉस थिटा. राईट, मग पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, कॉस थिटा इंटू कॉस थिटा, कॉस स्क्वेअर थिटा, आणि साइन थिटा इंटू साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा, आणि खाली डिनॉमिनेटरला साइन थिटा इंटू कॉस थिटा. राईट, मग आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, 1, काय लिहिता येते 1, आणि साइन थिटा इंटू काय मित्र, कॉस थिटा. पण आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, कोसेक थिटा, म्हणजेच 1/साइन थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, कोसेक थिटा, आणि 1/कॉस थिटाला काय लिहिता येते, सेक थिटा. म्हणजेच 1/साइन थिटाला काय लिहून घेऊया आपण, कोसेक थिटा, आणि 1/कॉस थिटाला काय, सेक थिटा. हा काय झाला मित्रांनो, LHS, आणि ही व्हॅल्यू कशाची आहे मित्रांनो, RHS. म्हणजेच LHS हा इक्वल आहे RHS सोबत, म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते, क्वाड थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू
कोसेक थिटा इंटू सेक थिटा हा आपला प्रूफ झालेला आहे. राईट मित्रांनो. आता आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मधला क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. मग हे बघण्याच्या अगोदर काय आहे मित्रांनो, इथं 1/sec थिटा मायनस टॅन थिटा आहे. म्हणजे ही बाजू कोणती झाली मित्रांनो, LHS 1/sec थिटा मायनस टॅन थिटा. राईट मित्रांनो. मग आपण काय करूया मित्रांनो, रॅशनलायझिंग करूया. म्हणजेच इथं काय ऍडजस्टमेंट करू, सेक थिटा प्लस काय टॅन थिटा. न्यूमरेटर मध्ये जसं घेतलंय डिनॉमिनेटर मध्ये आपण तसंच घेऊया. म्हणजेच आपण ऍडजस्टमेंट करायला ह्याची व्हॅल्यू ऍक्च्युली किती येते मित्रांनो, 1 येते. म्हणजे हा जशाच तसा. मग आपण न्यूमरेटर मल्टिप्लाय टू न्यूमरेटर म्हणजेच काय वर काय येते, सेक थिटा प्लस टॅन थिटा. आणि हा काय आहे मित्रांनो, हा ए आहे समजा, हा काय बी, आणि हा काय ए आहे, आणि हा काय बी. म्हणजेच ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजेच काय लिहिता येते आपल्याला, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पण ऍक्च्युली आपल्याला माहित आहे मित्रांनो काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते, सेक स्क्वेअर थिटा. हा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. म्हणजेच हा टॅन स्क्वेअर थिटा इकडे गेला तर काय होतं मित्रांनो, सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच ह्याची व्हॅल्यू काय होते, 1 होते. म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा डिनॉमिनेटर मध्ये 1 झालं. म्हणजेच हा काय झाला मित्रांनो, हा RHS. म्हणजेच LHS हा इक्वल आहे कशासोबत, RHS सोबत. म्हणजेच असं पण लिहिता येते आपल्याला 1 मायनस सेक थिटा मायनस टॅन थिटा इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा. राईट. त्या प्रकारे हा प्रूव्ह झालेला आहे मित्रांनो. राईट मित्रांनो. आता क्वेश्चन नंबर 6 मधला 7th बघणार आहोत. आणि पुस्तकात इथं काय दिलेलं आहे मित्रांनो, साइन स्क्वेअर थिटाच्या जागी काय दिलेलं आहे, सेक टू द 4th थिटा. ही व्हॅल्यू चूक आहे. मग इथं करेक्शन करून घ्या. इथं काय आहे मित्रांनो, साइन 4 टू द पॉवर थिटा मायनस कॉस थिटा पॉवर 4 आहे. राईट. मग हे असताना काय 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर थिटा प्रूव्ह करायचा आहे. मग आपण LHS दिलेला आहे, LHS घेऊन टाकूया. काय दिलेलं, साइन थिटा पॉवर 4 मायनस कॉस थिटा पॉवर किती मग 4. म्हणजेच ह्याला आपण असं पण लिहू शकतो की नाही मित्रांनो, हा 2चा दुसरा घात आणि दुसरा घात आपल्याला ह्याला काय लिहिता येते, 2चा चौथा घात लिहिता येते की नाही मित्रांनो. या प्रकारे आपण ह्याला साइन स्क्वेअर थिटा होल पॉवर मायनस कॉस स्क्वेअर थिटा होल पॉवर. म्हणजेच हा आपण ऍडजस्टमेंट केलं. हे जर ऍडजस्टमेंट केलं तर हा काय मित्रांनो, हा ए आहे आणि हा काय बी आहे. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. राईट. मग आपल्याला तर माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, 1. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा याला काय लिहिता येते, इंटू 1. राईट मित्रांनो. मग आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, कॉसची. म्हणजेच आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाला काय लिहिता येते मित्रांनो, 1. इथं आपण याची व्हॅल्यू 1 घेतल्या. मग आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे ह्याला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे साइन स्क्वेअर थिटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा लिहिता येते की नाही मित्रांनो. म्हणजेच हा साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय लिहूत, 1 मायनस, हा प्लस मध्ये इकडे आल्यावर मायनस होते. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा अजून मायनस कॉस स्क्वेअर थिटाला जशाच तसं -1 -1 किती होतात मित्रांनो, -2. म्हणजे 1 - 2 कॉस स्क्वेअर थिटा. या प्रकारे RHS प्रूव्ह झालेला आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते LHS हा इक्वल आहे कशासोबत मित्रांनो, हा व्हॅल्यू कशाची आहे, RHS ची. म्हणजेच आपल्याला असं पण म्हणता येते साइन थिटा 4th पॉवर मायनस कॉस थिटा 4th पॉवर इज इक्वल टू 1 - 2 कॉस स्क्वेअर थिटा. या प्रकारे प्रूव्ह झालेला आहे मित्रांनो. आपण यानंतर क्वेश्चन नंबर 8 घेणार आहोत. ओके.